हॅलो नमस्कार. महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी गरमागरम धिरडे बनवणार आहे. चला तर सुरुवात करूया. तर हा एक कसा आहे पारंपरिक पदार्थ आहे. तर तो कसा बनवायचा ते पाहूया. यामध्ये काय काय साहित्य लागते ते पाहूया. तर हे आहे आले, 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून. त्यानंतर लसणाच्या पाकळ्या 5 ते 10, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे ताक घेतलेलं आहे. 1 वाटी ताक घ्यायचं आहे. आता हे सर्व साहित्य आपण काय करायचं आहे, मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. तर त्यामध्ये हे आपण सर्व साहित्य घालायचं आहे. लसणाच्या पाकळ्या, हिरव्या मिरच्या आणि आल्याचा तुकडा. आणि ह्यामध्ये आपण काय करायचं आहे, अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. जिऱ्याने टेस्ट एकदम छान येते. हे पहा. आता हे सर्व काय करायचं आहे, आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. पूर्ण बारीक करायचं नाही, थोडीशी भरड ठेवायची आहे. हे पहा. आता हे काय करायचं आहे, एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आता हे सर्व बारीक केलेलं आपण आता एका पातेल्यात काढून घेतलेलं आहे. आता यानंतर आपण काय करायचं आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. तुम्हाला आवडत असेल तर सोप किंवा ओवा घातला तरीही चालेल. यानंतर मी अर्धा चमचा हळद घालते. हळद ही ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायची इच्छा असेल तर घालू शकता किंवा पांढरे ही धिरडे छान दिसतात. तर हे आपण कलरसाठीच वापरायचे आहे हळद. यानंतर अर्धा चमचा मीठ घालायचे आहे आणि हे ताक 1 वाटी. ताक नसेल तर तुम्ही दही घातलं तरीही चालेल. यानंतर धिरडे बनवण्यासाठी आपण तांदळाचे पीठ वापरायचं आहे. तर तांदळाचं पीठ मी काय केलेलं आहे, 2 वाटी घेतलेलं आहे. तांदळाचे पीठ बनवताना काय करायचं आहे, आपण हे तांदूळ चांगले धुवायचे आहेत आणि फॅनखाली सुकवायचे आहेत. फॅनखाली सुकवून मग काय करायचं आहे, आपण दळून आणायचे आहेत. जेव्हा पाहिजे असेल त्यावेळेला आपण असे झटपट काय करायचे आहेत, धिरडे बनवायचे आहेत. हे पचायला एकदम हलके असतात. यामध्ये आपण लागेल तसं पाणी ओतून काय करायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. पहा, तर एकदम दाटसर बनवायचं नाही आहे, मीडियम ठेवायचं आहे पीठ आपण. कन्सिस्टन्सी अशी ठेवायची आहे जेणेकरून आपण पॅनवरती ओतलं ना तर ते व्यवस्थित पसरलं पाहिजे. हे पहा. आता यानंतर काय करायचं आहे, 15 मिनटासाठी याला आपण काय करायचं आहे, झाकून ठेवायचं आहे. म्हणजे ते 15 मिनटात व्यवस्थित चांगलं भिजतं. हे पहा, 15 मिनटं झालेली आहेत. तर मला हे धिरडे झटपट बनवायचे आहेत म्हणून मी 15 मिनटात करायला घेतलेलं आहे. पण तुम्ही हे 1-2 तास ठेवला ना तरी धिरडे एकदम छान मस्त मऊ लुसलुसीत होतात. आता गॅसवरती आपण काय केलेलं आहे, पॅन ठेवलेलं आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे. आणि ह्याला आता मी काय केलेलं आहे, तेल लावलेलं आहे. आता हे बॅटर काय करायचं आहे, आपण असं सोडायचं आहे पळीने. व्यवस्थित आपण गोलाकार करून घेऊया. सकाळच्या नाश्त्याला आपण झटपट असे गरमागरम धिरडे बनवू शकतो. तर हे खायला पौष्टिक आणि पचायला हलके असल्यामुळे काय होतं, बऱ्याचदा घरी आपल्या आजारी कोणीतरी असेल तर अशा आजारी लोकांसाठी आपण असे गरमागरम धिरडे बनवून देऊ शकतो. तर हे कसे पटकन होतात. आता यानंतर याला काय करायचं आहे, आपण असं परतायचं आहे. दोन्ही बाजूने हे धिरडे काय करायचे आहेत, व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे आणि गॅसची फ्लेम नेहमी मिडियम ठेवायची आहे. हाय गॅसवरती काय होतं, ते करपतात आणि आतून ते कच्चे दिसतात. आता हे पहा. यानंतर आपण काय करायचं आहे, दुसऱ्यांदा टाकायचं आहे. तर धिरडे करण्यापूर्वी काय करायचं आहे, याला आपण पॅनला तेल लावायचं आहे आणि त्यानंतर हे करताना काय करायचं आहे, नॉनस्टिक तव्यावरतीच करायचं आहे. लोखंडी तव्यावरती करायचं नाही आहे. लोखंडी तव्यावरती केल्यानं ते काय होतं, चिकटून राहतात. तर ह्यासाठी आपण नॉनस्टिक तवा वापरायचा आहे. धिरडे पॅनवरती सोडल्यानंतर आपण काय करायचं आहे, त्याच्यावरती
झाकण ठेवायचं. झाकण ठेवल्याने काय होतं, वरचा जो भाग आहे ना व्यवस्थित शिजला जातो आणि त्यानंतर आपल्याला परतायला देखील इझी जाते. आता हे पहा, धिरडे आपण दोन्ही साईडनं भाजलेले आहेत. तर असे आपले उरलेले सर्व धिरडे काय करायचे आहेत, करून घ्यायचे आहेत. हे पहा, आपले धिरडे आता तयार झालेले आहे. तर असे मी उरलेले सर्व धिरडे करून घेते. धिरडे करताना एक लक्षात ठेवायचं आहे, पीठ जेवढं तुम्ही जास्त भिजवाल ना तेवढे धिरडे छान होतात. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही स्वतःही करून पहा, तुम्हाला ती नक्कीच आवडेल. तर हे धिरडे आपण दही, लोणचे किंवा चटणीबरोबर खाऊ शकतो. तर मी चटणीबरोबर सर्व करणार आहे. हे पहा, आपली धिरडे आता तयार झालेले आहे. आता त्याला सर्व करायचं आहे. पहा तर कसे मऊ मुलायम झालेले आहेत. आता याला सर्व करायचं आहे. तर मी पुदिन्याच्या चटणीबरोबर सर्व करते. ही रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूलाच असलेलं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला भेटतील. थँक्यू.